नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपलं स्वागत. विचार करा, असा एक शब्द आहे जो वापरून कोणालाही जिंकता येतं. हो, अगदी खरे. फक्त एक शब्द आणि समोरची व्यक्ती तुमचीच. चला तर मग जाणून घेऊया हा शब्द. कधी विचार केलाय की महागडी गिफ्ट्स न देता किंवा खूप काही न बोलता लोकांच्या हृदयात लगेच स्थान मिळवण्याचा एखादा सोपा मार्ग असू शकतो का? अशी कुठली जादू असेल जी लोकांना क्षणात आपलंसं करून घेते? तर ती जादू दडली आहे एका अगदी साध्या शब्दात, आणि तो शब्द आहे समोरच्या व्यक्तीचं नाव. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. बोलता बोलता फक्त त्यांचं नाव घेणं हीच आहे ती खरी जादू. पण थांबा, एवढी साधी गोष्ट इतकी परिणामकारक कशी काय असू शकते? म्हणजे नावामागे असं काय मानसशास्त्र आहे? चला थोडा खोलात जाऊन समजून घेऊया. प्रसिद्ध लेखक आहेत डेल कार्नेगी. ते याला एक सुवर्ण नियम मानतात. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा कोणी आपलं नाव ऐकतं तेव्हा त्याला खूप खास वाटतं. असं वाटतं की अरे वा, आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जातीये, आपल्याला महत्त्व दिलं जातंय. अगदी बरोबर. आणि विज्ञानातनं याला कॉकटेल पार्टी इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे काय? तर विचार करा, तुम्ही एका गर्दीच्या ठिकाणी आहात, खूप गोंगाट आहे, पण तरीही कोणीतरी तुमचं नाव घेतलं की तुमचं लक्ष बरोबर तिकडे जातं की नाही? कारण आपलं नाव हे आपल्या ओळखीचा, आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. हे सगळं ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, पण याला काही शास्त्रीय आधार आहे का? म्हणजे काही रिसर्च वगैरे झाले का यावर? हो, नक्कीच. ब्रेन इमेजिंग स्टडीजमधनं तर फारच रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. जेव्हा आपण आपलं नाव ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूचा डावा भाग, जो आपल्या स्वतःच्या ओळखीशी संबंधित आहे, तो एकदम सक्रिय होतो. आणि इतकंच नाही, तर मेंदूतलं रिवॉर्ड सेंटर सुद्धा ॲक्टिव्हेट होतं. याचा परिणाम काय होतो? तर जो आपलं नाव घेतोय ती व्यक्ती आपल्याला जास्त जवळची आणि विश्वासार्ह वाटायला लागते. बरं, हे सगळं झालं ग्लोबल लेवलवर. पण आपल्या भारतीय संस्कृतीत हे तितकंच लागू होतं का? कारण आपण तर काका, मॅडम, सर असे आदरार्थी शब्द जास्त वापरतो, नाही का? हा खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आदरार्थी शब्द वापरणं तर चांगलंच आहे, यात काही शंका नाही. पण विचार करा, फक्त काका म्हणण्याऐवजी रामू काका म्हटलं तर त्याने एक वैयक्तिक स्पर्श मिळतो, एक घट्ट नातं तयार होतं. आपल्या भारतीय संस्कृतीत तर आपुलकीला खूपच महत्त्व आहे, आणि नावासोबत असा आदरार्थी शब्द जोडला की ती आपुलकी आणखीनच वाढते. मग हे इतकं पॉवरफुल तंत्र आपल्या रोजच्या जगण्यात नेमका वापरायचा कसा? काही सोप्या टिप्स आहेत का? अगदी आहेत. यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, बोलताना नावाचा वापर करा. दुसरी, नावं लक्षात ठेवण्यासाठी थोडे प्रयत्न करा. आणि तिसरी, अगदी प्रत्येकाला त्यांच्या नावानेच बोला. चला, पहिली गोष्ट बघूया. समजा आपल्याला कोणाचे आभार मानायचेत. आपण फक्त धन्यवाद म्हणतो, पण त्याऐवजी धन्यवाद स्नेहा असं म्हणून बघा. जाणवेल तुम्हाला की त्या एका छोट्या बदलामुळे त्या धन्यवाद शब्दाचं वजन कितीतरी पटीने वाढतं. आता दुसरी गोष्ट, नावं लक्षात ठेवणं. हे महत्त्वाचं का आहे? कारण कोणाचं नाव विसरणं म्हणजे आपण नकळतपणे त्यांना एक संदेश देत असतो की तुम्ही माझ्यासाठी तितके महत्त्वाचे नाही, आणि हे कुणालाच आवडणार नाही. नाव लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे. पहिल्यांदा भेटल्यावर बोलता बोलता त्यांचे नाव किमान 2दा तरी वापरा. बघा, नक्की लक्षात राहील. आणि तिसरी आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या सोसायटीचा वॉचमन असो, ऑफिसमधला मदतनीस असो किंवा रेस्टॉरंटमधला वेटर, त्यांना ए भाई किंवा ओ मॅडम असं काहीतरी म्हणण्याऐवजी त्यांच्या नावाने हाक मारून बघा. तुम्हाला त्यांच्या वागण्यात आणि कामात एक खूप सकारात्मक बदल दिसेल, हे नक्की. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? नात्यांमधला सर्वात भक्कम पूल कोणता असतो? याचं उत्तर अगदी सोपं आणि एकाच वाक्यात आहे. माणसाचं या जगात सर्वात जास्त प्रेम कशावर असेल तर ते स्वतःच्या नावावर असतं. आणि म्हणूनच जर लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर त्यांच्या नावाचा वापर करा. कारण एखाद्या व्यक्तीचं नाव हा अनोळखी माणसाला सुद्धा तुमच्याशी जोडणारा सगळ्यात मजबूत पूल आहे. आजची ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे आपले आभार. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.